नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. हिंदी गाणी असो किंवा मराठी गाणी असो, एरवी सगळीकडे धुमाकूळ घालतातच. पण त्यात जर बोली भाषेतली गाणी असतील तर मात्र क्या कहना. पूर्वी कोळी गीतं देखील आपण ऐकतो, आज देखील आपण त्या कोळी गीतांनी अक्षरशः भारावून जातो. मला रेतीवाला नवरा पाहिजे वगैरे बरीचशी गाणी आपण पाहिलेली आहेत. आणि सध्या अहिराणी गाणी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजतायत आणि ही अहिराणी भाषेतली गाणी आज प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. त्यातलंच एक गाणं अक्षरशः आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. जिथं जाईल तिथं बँड, डीजे किंवा सोशल मीडिया असो, रील्स असो, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे या गाण्यानी खरं तर धुमाकूळ घातलेला आहे. याआधी आपण अहिराणी भाषेतली जर संबंध म्हटला तर आपल्याला अहिराणी बोलीभाषा म्हटलं की आठवते ती ज्येष्ठ कवयित्री, प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी. अरे संसार संसार आठवत असेल आपल्याला. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मियते भाकर, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल तरी बी फिरी येत पिकावर. ही तिची गाणी, बहिणाबाईंची ज्या कविता आजही आपल्याला आठवतात, स्मरतात. पण आताचा जमाना, पण या जमान्यात पारंपरिक लोकगीतांचा एक खजिना आपल्याला अहिराणी भाषेनं उपलब्ध करून दिलाय. आणि त्यातल्याच खजिन्यातलं एक रत्न म्हणजे आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेलं गाणं. हे गाणं नेमकं कोणतं आहे जे तुम्हाला सगळ्यांना परिचयाचं आहे, तुमच्या ओठांवर आहे. पहिल्यांदा मी ते गाणं तुम्हाला ऐकवतो, दाखवतो आणि मग हे गाणं कुणी रचलं, कुणी तयार केलं, कुणी लिहिलं, कुणी गायलं, कुणी बनवलं, त्याला कुणी कोरिओग्राफ केलं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांनाही तुमच्या समोर आणणार आहे. पहिल्यांदा ऐकूयात हे गाणं तरी नेमकं कुठलं आहे. ऐकलत? खरं तर हे गाणं जे आता प्रत्येकाच्या ओठांवर आहे, उठर उठर हनुमन तुला मानस, लगीन धरना न्यूटन तुला देनास. आता हे गाणं फक्त आपण एवढंच, फक्त आधीच एक मुखडा गातो, त्याच्या पुढं काय आहे हे कुणालाच माहित नाही. पूर्ण गाणं देखील कुणाला माहित नाही. पण आता याचा सगळा उलगडा मी तुमच्या समोर करणार आहे. कारण हे गाणं ज्यांनी लिहिलं, हे गाणं ज्यांनी निर्मित केलं, कुठल्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ते त्या ठिकाणी कंपोज झालं, कोणी म्युझिक दिली, कोणी कोरिओग्राफ केलं आणि हे कोणी गायलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अर्थातच त्या व्यक्ती देखील मी आता तुमच्या समोर आणलेल्या आहेत. टॉप न्यूज मराठीमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रत्यक्ष या गाण्याला तयार करून अख्ख्या महाराष्ट्रभर पसरवणारे आणि अहिराणी भाषेचा त्यासोबतच भिलाऊ भाषेचा अत्यंत उत्तमरित्या प्रसार प्रचार करणारे हे दोघे जे तुम्हाला आता दिसतायत ते म्हणजे विकी देशमुख आणि अलीदादा खाटीक. तुम्हा दोघांचंही टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. थँक्यू सर. खरं तर विकी आणि अलीदादा तुम्हाला बघायला अक्षरशः लोक म्हणजे इतके म्हणजे बेफाम झालेले आहेत की कोण आहेत बाबा हे, ज्यानं उठर उठर म्हणून आम्हालाच उठवलंय. आणि आता त्यांना अशी म्हणजे जाणून घ्यायचंय त्यांचा की कोण नेमके हे दोघं आहेत आणि या दोघांनी या गाण्याची निर्मिती कशी केली. म्हणून मी पहिल्यांदा आज जाणार आहे, अर्थातच विकीकडे तुम्हाला ओळख करून देतो. विकी देशमुख जे तुम्हाला व्हाईट शर्ट मध्ये दिसतायत, या विकी देशमुखनं मुळातच तो मूळचा सटाण्याचा म्हणजे नाशिक जिल्ह्यातला आणि तिथं अर्थातच आदिवासी समाज बांधव पण आहे, त्यामुळे त्याला त्या ठिकाणची एक पारंपरिक लोकगीतांची, लग्नगीतांची कुठे ना कुठेतरी कानावरती गाणी पडायची
त्याच्या डोक्यात ते कुठेतरी भिनभिनायचं की भविष्यात आपण हे गाणं काहीतरी तयार करूयात. आणि मग त्याच्यावरनं त्यानं ते गाणं कंपोज केलं आणि स्वतःहून लिहिलं सुद्धा. आता ते सगळं झाल्यानंतर या दरम्यानच्या काळात तो जळगाव मधल्या पारोळ्यात आला. आता 7-8 वर्ष तो तिथे राहतो. तर त्या ठिकाणी त्यांनी आपलं एक स्वतःचं युट्यूब चॅनल विकी देशमुख KS नावाचं त्याचा तो त्याने एक सांगितलंय का कसमादे स्टुडिओ म्हणून त्यांनी एक 4 तालुक्यांचं मिश्रण करून कळवळ, सटाणा, मालेगाव, देवळा अशी 4 तालुक्याचे मिळून एक कसमादे स्टुडिओ तयार केला. आता या माध्यमातून त्यानं ते गाणं लिहिलं, कंपोज केलं आणि आपल्या युट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी टाकलं. ते थोडंफार करता करता प्रचंड प्रमाणात व्हायरल व्हायला लागलं. पण तरी देखील त्याला असं वाटलं की आणखी या गाण्याला काहीतरी कुठेतरी एक वेगळा रिदम द्यायला पाहिजे. आता अर्थात जळगावमध्ये अलीदादांना कोण ओळखत नाही. अलीदादा खाटीक हे नाव असं आहे, गीतकार पण, त्यासोबतच रचनाकार पण, म्युझिशियन पण आणि उत्कृष्ट कोरिओग्राफर पण. त्यांची प्रचंड गाणी तुम्ही पाहिलेली असतील. आता या सगळ्यांमध्ये त्यांना जेव्हा अलीदादा भेटले तेव्हा अलीदादा पण म्हणाले, अरे हा, हे माझ्या पण डोक्यात होतं, मग आपण काहीतरी वेगळं करूयात. मग अलीदादांना असं वाटलं की यावेळी हे गाणं छानपैकी एका मस्त गायकाकडून गाऊन घेऊयात. मग त्यांना जामनेरमधील सुमेध शिरसाट यांना भेटावं लागलं. त्यांच्याकडनं ते गाणं अलीदादांनी अक्षरशः एक एक शब्द ठसवून घेऊन गाऊन घेतलं आणि मग सुरू झाला या गाण्याचा खरा प्रवास. आता पुढचा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकायचा आहे, म्हणून मी पहिल्यांदा येतो विकीकडे. विकी, खरं तर तू मूळ सटाण्याचा, आता राहतोस जळगाव मधल्या पारोळ्यामध्ये. हो सर. ऍक्च्युली मला तुला हाच पहिला प्रश्न पडलाय की हे उठर उठर हनुमान ते पहिल्यांदा तुझ्या कानावर कुठं पडलं, काय सुरुवात होती? सर हे गाणं वास्तविक आहे ना, खूप म्हणजे पारंपरिक गीत आहे ते. हे गाणं म्हणजे मी ज्यावेळेस गावाकडे गेलो, गावाकडे म्हणजे या गाण्याचं एक पारंपरिक गीत आधी तर होतच. आणि लग्नांमध्ये मला कशी ऐकून येते की लेडीज मंडळी आपल्या गावाकडे खेडेगावात संध्याकाळी ज्या दिवशी हळद असते, लग्नाच्या वेळेस हळद असते, त्यावेळेस मी म्हणजे खरं म्हणायचं म्हणजे माझ्या घराजवळच सर हनुमानाचं मंदिर आहे तिथं, माझ्या घराजवळच गावाजवळ. मग ते कधी कधी ऐकून ये आणि माझ्या घरातले आई न ते पण गाणे म्हणताय या बाबतीत. ते पण म्हणे की असं असं आहे म्हणे, निवतन म्हणजे निमंत्रण सर. तर मी म्हटलं यार हे गाणं तर चांगलंय, पण त्यांची थोडीशी चाल वेगळी होती. मग मी काहीतरी असं वेगळंपणा दाखवून ये ना म्हटलं हे गाणं, आतापर्यंत तर असं गाणं झालंच नाही सर. म्हटलं हे लग्नात आपण तर बनवू शकतो, या गाण्याला काहीतरी वेगळं स्वरूप देऊ शकतो. मग मी ते उठर उठर हनुमान तुला मानस, म्हणजे बिलाऊ शब्द पण आहे आणि आयराणी शब्द पण आहे. मग ते मी उठर उठर हनुमान तुला मानस, लगीन नाही घरना निवतन तुला देनास, म्हणजे निमंत्रण. आधी पूर्वी पत्रिका होती, सॉरी आता पत्रिका आहे, पूर्वी पत्रिका नव्हती सर. पूर्वी तांदळाचं निवतन द्यायचं घरोघर किंवा मंदिराजवळ हनुमानाला तांदळाचं निवतन द्यायचं. म्हणजे ते एक शब्द मला सापडले आणि मग ती रचना केली सर मी. अच्छा, आता याच्यामध्ये जो शेवटचा जो म्हणजे प्रत्येक वाक्यातला स जो आहे तो स म्हणजे काय, त्याबद्दल काय सांगशील? स म्हणजे शी. बिलाव म्हणजे लँग्वेजचा एक ठसा आहे तो स. बिलाव लँग्वेज बोलताना स वापरला जातो सर. आणि काय मराठीत स आपण बोलतो, कसा स बोलतो, म्हणजे कसे आहेत तुम्ही, काय करताय? त्याचं मराठीत सर हाय असं होतं, म्हणजे मान आहे तुला. हा हा हा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की भिलाऊ आणि अहिराणी या दोन्ही भाषा मिक्स करून हे गाणं आहे. बरोबर. हा, आणि यामध्ये मानस तो स म्हणजे आहे, तुला मान आहे. हा, आणि तुला देनास म्हणजे तुला द्यायला आलोय, द्यायला आलोय, आलो आहे. हा, बरोबर. ओके. बर, तेव्हा तुला ते गाणं, तेव्हा ते बोल सुचले आणि मग तू तुझ्या डोक्यात ते घुमायला लागलं की नाही आता आपल्याला हे गाणं पूर्ण करायला पाहिजे. मग काय केलं पुढे, प्रोसेस काय झाली? तू पारोळ्यात आला, पुढे काय झालं? हा, पुढे मग मी ऑलरेडी हे गाणं माझ्या आवाजात बनवलं होतं, पण माझे मित्र अलीदादा त्यांना ऐकवलं मी ते गाणं माझ्या आवाजातलं पण नाही आहे. नाही विकी, मला विकी असं जाणून घ्यायचं की पूर्ण गाणं कसं काय लिहिलं मग तू पुढे? हा, अच्छा अच्छा. मग सर ते तेवढं मला मोकळा सापडला तो.
त्याच्याद्वारे मग मी थोडं 1-2 दिवस विचारात होतो हे गाणं पुढं करायचं कसं. मग मला पुढं की आपण तर साधे शब्द वापरायचे, जास्त डीप मध्ये जायचं नाही. की हम्म, पब्लिकला समजेल की आपण उठर उठर हनुमान तुला माणसं हम्म, लगीन न घरना नेवतन तुला देणं असं. मग त्याच्यातून हम्म, मला हे आपण आमंत्रण देतोय, पत्रिका देतोय हनुमानाला, मग ते कोणाच्या हातून द्यायचं, त्याला कोणाचं मान द्यायचं, मग हे डोक्यात माझ्या थीम आली. आणि सरळ फक्त बापू बापू वापरलाय आणि एक भाऊ वापरलाय सर मी. मग हम्म, त्यांच्या हातून आपण ते लग्नाचे घरचे बापू आहे, बापू म्हणजे वडील, हम्म. नवरदेवाचे वडील, आणि भाऊ म्हणजे नवरदेवाचा भाऊ, की त्यांचा मान देऊन लग्नाचं आम्ही तुला एक मूळ पत्रिका म्हणून देतोय बुवा, तुला मान देतोय लग्नाचं, आम्ही आमंत्रण देतोय बुवा, असं झालंय. हम्म, हम्म. अच्छा, मग त्यामध्ये तू जे शब्द वापरलायस, लगीन निवतन बापुली वना हनुमान देवाले भेटाले उना. बरोबर. ओके. हो. एका ठिकाणी तू वना म्हणतोयस आणि एका ठिकाणी उना म्हणतोयस, म्हणजे दोन्ही शब्द वेगवेगळ्या भाषेतले आहेत का? वना सर, वना ऐराणीत बोललं जातं आणि उना बिलाव हा. मध्ये बोललं जातं सर. म्हणजे मी अच्छा, मिक्स म्हणजे केलं त्या ते. दोन शब्दांचं मिश्रण. हा. हो. हो. बर. मग तू ते गाणं पूर्ण लिहिलं आणि गाणं हो. पूर्ण लिहिल्यानंतर पुढे काय झालं मग? गाणं लिहिल्यानंतर मी तर माझ्या आवाजात गायलं ते गाणं. अलीदादांना हा. दाखवलं. अलीदादांना हा. ते आवडलं नाही माझं गायलेलं, की विकी हम्म, दादा म्हणे गाणं खूप चांगलं आहे म्हणे. आपण हम्म. याला काहीतरी वेगळं बनवू आणि चांगले सिंगर कडून गाऊन आपण हे चांगलं बनवू म्हणे. मग मी हम्म. ऐकवलं त्यांना, कंपोज ऐकवली गाण्याची, आणि एकदम सरळ साधे सोपे शब्द होते. मग आम्ही अलीदादाकडे गेलो स्टुडिओला, तिथं व्होकल रेकॉर्ड केलं. नंतर म्युझिक वगैरे मी केलं, रिदम वगैरे मी केलं. मग त्याच्यात खूप चांगलं गाणं झालं सर ते, आणि अच्छा. फायनल केलं आता आम्ही. विकी, हा सर. आता विकी, तू अलीदादाकडे गेला, इथून पुढे अलीदादाचा रोल सुरू झालाय. कारण मला आता अलीदादाला ओपन करायचंय. अलीदादा, विकी तुझ्याकडे घेऊन आला गाणं, हो पण सर. तू म्हणतोस की अरे मला एक चांगला गायक ह्याच्यात हवाय, असं काय वाटलं तुला? विकीचा आवाज होताच ना, विकीने गाणं गायलं होतं ना. सर ते एक स्नेहा. एकदम म्हणजे जोश होता सर त्या गाण्यामध्ये, आणि एनर्जी पाहिजे होती. विकी दादांची जी स्केल आहे ती खालच्या लेवलला जाते. विकी दादा हा, काही तीन काडी तीनला असं गाणं म्हणतात. मला वाटलं हा. की कुठंतरी थोडीशी स्केल वाढवून आणि जर गाण्याला अजून एनर्जी भेटली ना, तर गाणं खूप छान होईल आणि लोकांना आवडेल. हे गाणं फक्त म्हणजे म्हणजे मला म्हणजे ऐकताच. आली हो म्हणजे आली तुला विकी गीतकार म्हणून एकदम भारी स्केलचा वाटला. हो 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 सर, हो सर, हो सर. हा. अं, मला जर वाटलं असतं की याच्यात काही चेंज करावंच आहे, तर तसं काही वाटलंच नाही सर. गाणं ऑलरेडी लिहिलेलं इतकं छान होतं. हा. पण मला ते त्याचं ऑडिओ नाही आवडला सर. त्यांचं पूर्ण रेडी झालं हा. होतं. त्यांची बर. युट्यूबला टाकण्याची तयारी पण होती. बर. मग हा. मी ऐकलं, म्हटलं फेल जाईल, म्हटलं गाणं एवढं छान गाणं आहे, फेल जाईल म्हटलंय. हा. मग म्हणे काय करायचं, म्हटलं तुम्ही करा म्हणे, तुम्हाला जे करायचंय. म्हटलं ठीक आहे. हम्म, मी माझ्या आवडीचा सिंगर सुमित शिरसाट म्हणून आहे, 2-3 गाणे त्या मुलाने माझ्या स्टुडिओला म्हटले होते. मला आवडला हम्म, त्याचा आवाज. म्हटलं याच्या आवाजात हे गाणं छान होईल. मग हम्म, मी माझ्या स्टुडिओला, अली खाटिक स्टुडिओ आहे माझा, माझ्या घरी गावाला, तरडी गावात, हम्म. विकी दादांना आणि सिंगरला मी बोलून घेतलं, आणि त्याच्याकडनं एक एक लाईन त्या पद्धतीची मी काढून घेतली, जशी मला पाहिजे होती तशी, जी बर. मी तो इमॅजिन केली जो होती की सुमेध गाणं आहे, असं पाहिजे. हा, आली, तो हम्म, सुमेध आहे, हम्म. त्याला अहिराणी आणि भिलाऊ भाषा येत होती का? नाही सर, म्हणजे त्याला सिंगिंग मध्ये तेवढं हाय नाही त्याचं. तो काही शब्द हे होऊन जातो. काढून घेतला आम्ही. हा. काढून आणि घेतला. न्यू कंपोजिशन असल्यामुळे त्याला खूप अडचणी पण आल्या सर सिंगिंगला. हा. हा. आम्ही पूर्ण दिवस दिला सर, आणि त्याच्याकडनं व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली, म्हणजे आणि त्याने त्याच्या पण. त्याच्या त्याच्या त्याची परीक्षाच होती म्हणजे थोडक्यात. हा. हो हो, सर, हो. त्याची पण होती आणि आमची पण होती सर. कारण त्याच्याकडनं काढून पण घ्यायचं होतं आम्हाला. चॅलेंज होतं सर, की बरोबर. ऑलरेडी यांनी म्हटलेलं होतं सॉन्ग, आणि ते रिजेक्ट करून मी काहीतरी नवीन बनवणार होतो सर. मग ती पण एक बरोबर. चॅलेंज होती, आणि सिंगर असा बोलवला की त्याची थोडी तडमड, की शब्दांचं कसं, आणि न्यू कंपोजिशन असल्यामुळे त्याला पण बराच त्रास झाला. पण त्याने पण इतकं हार्ड वर्किंग काम केलं सर. नाही, मी म्हणेलच, जसं तुम्ही म्हणताय केलं. तसं मी म्हणेलच. असं करून नाही आम्ही नाही, मग तिघांनी मिळून ते मला गाणं असं म्हणायचं, छान. सुमित कडून किती टेक घेतले? पायलट झाला का त्याचा तयार पहिल्यांदा? काय झालं? नाही सर, दिले त्याने फायनल. म्हणजे 4-5 टेक करून करून एक एक ओळी, आणि काही ओळी ते मला आवडायचे. मग तोही म्हणायचा की अजून एक देतो, अजून एक देतो.
म्हणजे त्यांनी त्याचं एवढं हार्डवर्क होतं सर की मी त्याची अजून त्याचे देऊ हार्डवर्क शकतो. आहे. म्हणजे खरं म्हणजे विकी आणि अली दादा खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे सुमेधचं, की ज्याला एकतर हो दोन्ही भाषा नवीन होत्या आणि त्याला ते नवीन काढायचं पण होतं त्याच्याकडनं. तो हो जिद्दी सर, आहे हो सर, आणि त्याचा हो आवाज सर. इतका सुंदर, तू अतिशय योग्य गायकाची निवड केलेली आहेस. येस सर, अतिशय येस सर, सुंदर आवाज आहे त्याचा आणि येस आणि त्या सर, तर खरं खरं म्हणजे सांगायचं न्याय म्हणजे दिलाय त्यांनी विकीच्या शब्दांना, बोलांना, गीताला येस न्याय येस दिलाय सर, आणि येस तू सर, ते येस. करून घेतलेस त्याच्याकडनं. हो पुढे सर, काय हो झालं? सर. पुढे काय झालं? मग झालं सर आमचं रेकॉर्डिंग वगैरे झालं, व्होकल झालं, म्युझिकचं काम झालं. दादांनी म्युझिक केलं, मला पाठवलं, म्हटलं हा ठीक आहे, हे म्युझिक चांगले आहेत, हे असे असे ठेवा. रिदमचं काम झालं, ऑडिओ रेडी झाला सरांचा, विकी वॉनचा हा. ऑडिओ रेडी झाला. मला पाठवलं, आता इथपर्यंत माझं काम होते म्हणे, आता हे पुढचं तुम्ही सांभाळा, काय करायचं काय नाही. म्हटलं विकी दादा आपला बजेट किती जाईल, गाण्याच्या हिशोबे हम्म, बजेट चांगला जायला पाहिजे. पण हम्म. विकी दादा म्हणे माझा पण बजेट लोच आहे म्हणे, कारण इकडे हं, खानदेशी कोणतं गाणं चालेल आणि कोणतं नाही चालणार सर, काहीच सांगता येत नाही. काही खरंय. गाणे काही गाणे एवढे आम्ही बिग बजेट करून घेतो सर, लाख लाख खर्च करतो, ते गाणे चालत नाही सर. हं, मग थोडस ते डामाडोलच होते की करायचा का नाही करायचा खर्च, काय करायचं काय नाही. हां, ठीक आहे तुमचा बजेट बी नको जायला. मग त्यांनी पहिले हं, स्टुडिओ व्हर्जन टाकलं सर, त्याला हं. रिस्पॉन्स चांगला भेटला. मग म्हणे आता हं. व्हिडिओ करू, म्हटलं ठीक आहे करू व्हिडिओ. व्हिडिओ केला सर, व्हिडिओला पण कोरिओग्राफी मी वन डे मध्ये सेट केली, असं असं घ्यायचंय, हे घ्यायचंय. प्रॉपर डान्सर पण मुलं नव्हते माझ्या मागे, जे 4 लोक नाचताय सर, त्याच्यात एक हां. शिक्षक आहे, एक फोटोग्राफर आहे, अं, एक गावातलाच त्यांचा मित्र आहे जो शेती काम करतो. बरोबर. म्हणजे असे मुलं जे जवळचे जे नातेवाईक, अर्धे तर म्हणजे त्यांचे म्हणजे नातेवाईक आहेत त्याच्यात. म्हणजे थोडक्यात हनुमानाला उठवण्याआधी पहिले तुला यांना उठवावं लागलं. हो सर. हो. उठवावं लागलं सर आम्हाला. तो आले म्हणे असं असंही, म्हटलं ठीक आहे. आणि मग त्या दिवशी त्यांना थोडं तासभर तर त्यांना प्रॅक्टिस द्यायलाच लागलं. त्यांना व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली, काढून घेतलं त्यांच्याकडनं काम. मग DOP लाही सांगा, अँगल सांगा, आणि व्यवस्थित आले तर सांगा. 150 किलोमीटर बोलवलं त्यांना. हा, आणि ते विशेष म्हणजे 150 किलोमीटरहून एवढे लोक आलेले होते. अच्छा, म्हणजे डिरेक्ट पण तूच केलंस. डिरेक्ट पण तूच हो, केलं. डिरेक्शन पण मीच केलं, कोरिओग्राफी पण मीच केली, त्याचे स्क्रीन प्ले पण मीच केलं, कसे सीन राहतील, काय राहतील. हां. आणि पारोळ्या जवळच धरणगाव रस्त्याला हनुमान मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. बर, बर. तर मला हेच लोकेशन आवडलं, म्हटलं इथं शूट करू आपण छान प्रकारे. आणि खरंच ते हनुमान आम्हाला पावले आणि ते अरे, गाणं. आता मी तेच म्हणणार होतो. माझ्या हा. मुखातलं वाक्य काढलंस तू. 1 मिलेनियम व्ह्यूज आहेत आणि हनुमान पावला तुम्हाला. खरंच उठला हो तो सर, हो तुमच्यासाठी. सर, हो सर. अगदी, अगदी. अं, आत- तर ते गाणं आता तिथं आम्ही शूट शूट केलं. हां, हां. पुढे? पुढे मग सर शूटला पूर्ण दिवसच गेला. एक एक सीन व्यवस्थित काढत काढत, रिटेक करत, नाही हा सीन व्यवस्थित नाही आला, परत घ्या, परत घ्या. हं, हं. DOP ला व्यवस्थित अँगल हो, म्हणजे त्यांनी पण ते ऑलरेडी प्रत्येकाने सर. डान्सर नव्हतेच ते. हा, ते डान्सर डान्सर होतेच नाही नव्हते. सर, पण गाणं डान्सिकल होतं. हा. त्याच्यात जास्त हां, खेळ म्हणजे त्याच्यात जास्त सिनेमॅटिक पण नाही करता, डान्स पाहिजेलच होता सर त्याच्यात. बरोबर. तर मी माझ्या सिम्पल मध्ये. शब्दाला मान दिलं त्यांनी, आले ते त्यांनी खूप हा, कष्ट विशेष घेतलं. हे होतं सर. हो. पण ते पण एवढे म्हणजे प्रत्येक व्यक्ती आम्हाला असे भेटत गेले सर की नाही आम्ही करूच, आम्हाला येत नाही पण आम्ही करू, आम्ही करू. अरे, हनुमानच तुमच्या पाठीशी आहे बोलल्यावर प्रश्नच हो सर, नव्हता. हो सर, हो. तर ते बस ते पण मेहनत करायचे, 2 टेक जास्त घेऊ, हा ठीक आहे. DOP पण म्हणायचे दादा मी 2 टेक जास्त घेतो, तुम्ही पण 2 टेक चांगले घ्या. मग हं, असं हं. करत करत तर काम झालं. शूटचं काम झालं, आम्ही पॅकअप केला. चिवडा वगैरे खाल्ला, बरेच शूटलाही मस्त मजा आली. कॉमेडी वगैरे चालायची, कोण काय करायचं, कोण काय करायचं. एकाला पायवरती करायला लावायचं, दुसराच पायवरती करायचा, एक हात, असे वेगवेगळे किस्से व्हायचे सर शूटलाही. तसेच टेक करत करत आम्ही शूट केलं. मग दादांनी एडिटिंगचं काम तिकडेच दिलेलं होतं. हं. त्यांनी परत एडिटला मला दाखवलं की फायनल एडिट असं असं आलंय, काय करायचं म्हणे. म्हटलं मला ते आवडलं नाही सर, परत म्हटलं हे, दोघांनीच बसून काम करून घेतलं म्हटलं आम्ही. हे एडिट हां. आवडलं नाही मला, कारण की जे चांगले सीन होते ते कुठंतरी थांबले आहेत. आणि हां. जे आपण एडिट मध्ये इरेज करतो, डिलीट करतो, ते कुठंतरी फ्रंटला येतात. परत तेच काम पण मलाच करावं लागलं बसून, मग आम्ही ते एडिट केलं सर. आणि जे आज तुमच्या समोर अच्छा. गाणं दिसतंय नाही, पण त्या पद्धती. अप्रतिम आहे. आली आणि विकी जबरदस्त गाणं झालेलं आहे. खूप मेहनत हो घेतली आणि ती मेहनत त्यामध्ये दिसतीये. त्याचे बोल हो असतील विकीचे, तुझी कोरिओग्राफी असेल, तुझी सर, म्युझिक असेल विकीची आणि तुझं डिरेक्शन असेल, हो अप्रतिमच. सर.
आणि सुमेधचा आवाज तर म्हणजे हो सर, हो खरंच सर. जबरदस्त आहे. तर त्या हे गाण्यात सगळं जे जुळून आलं हम्म. याच्यानंतर जेव्हा गाणं हे वाजायला लागलं आणि हो. मग बँड डीजे कुठे लग्नात वगैरे, तेव्हा तुम्हाला काय म्हणजे जेव्हा तुम्हाला फोन यायला सुरुवात झाली का? बरोबर. सर जसं जे गाणं आलं, फर्स्ट माझ्याच गावात मी ऐकलं सर. सकाळी हा, म्हणजे पहिलंच गाणं मंदिरावर जे वाजतात सर आपले तरडीमध्ये बँड तरडीमध्ये कलाकार लग्नांमध्ये. हो. हा, तर पहिलंच गाणं मी माझ्याच गावात ऐकलं सर, उठ रे उठ रे हनुमान. या गाण्याने ते बँडची स्टार्टिंग झाली सर. हा. तर ते फर्स्ट ऐकताच मला असं वाटलं की गाणं आपलं निघालं, हिट झालं गाणं असं. कारण बाहेरचा बँड माझ्या गावात येऊन त्याला माहित बी नाही अली खाटिकचं गाव आहे की हा इथं राहतो का काय राहतो. आणि त्यांनी ते गाणं वाजलं, ते कानावर पडलं सर. मंदिर जवळच आहे माझ्या घरापासून. जसंच कानावर आलं हनुमानाचं म्हटलं दर्शन माझ्या घेतलंच की गावात. नाही लगेच त्या दिवशी? काय सर? हनुमानाचं दर्शन घेतलंच ना लगेच त्या दिवशी? हो सर, रोजच असतं सर. हनुमान मंदिर एकदम घराजवळच आहे माझं. जाता येता अच्छा. हनुमान दर्शन डेलीच होतं. त्या दिवशी तर हम्म. जास्त मन भावाने अजून दर्शन घेतलं सर. म्हणजे तेव्हापासून हा, बँड मध्ये चालू हा, होऊन गेलं. बँड पूर्ण डीजे मध्ये सर. मे महिना सर, एप्रिल मे मध्ये म्हणजे पूर्ण बँड मध्ये चालूच झालं. कंटिन्यू इतकं म्हणजे कधीच मला तर हा वाटतच सर, आम्हालाही नव्हतं नव्हती एवढी की अपेक्षा. माझं म्हणजे आतापर्यंतच सर माझं गाणं की बँड मध्ये चालतंय असं कोणतंच गाणं नव्हतं. पण हे गाणं जेव्हा चाललं ना की मला खूप आनंद झाला की खरंच यार आपलं काहीतरी वाजतंय की पब्लिकला आवडतंय. की तेव्हा मला थोडा कॉन्फिडन्स आला की आपणही थोडं पब्लिकला आवडतोय आता की आपणही काहीतरी करू शकतो सर. राईट, राईट. खरं आहे. आलिया आणि विकी खरं म्हणजे आता नेमका सणांचा सीझन पण सुरू होतोय. हो. दहीहंडी आहे, परवा गणेशोत्सव येतोय. अक्षरशः पोरं वाट बघतायत की कधी एकदा आम्हाला नाचायला मिळतं या गाण्यावर. त्यामुळे पोरं तयार आहेत. एक तर त्याचा रिमिक्स पण झालेला आहे, डीजेवर पण वाजलेला आहे. हो, हो आता सर. आणखी एक महत्वाचा मुद्दा की रवी कॉमेडी नावाची एक अतिशय उत्तम व्यक्ती आहे जिनं या गाण्यावर एक स्टेप बसवली. रील स्टार आहेत ते हो. आणि त्यांच्या त्या स्टेप आणि गाणं तुमचं असं होऊन ते इतकं फेमस झालं की अक्षरशः फॉरेनर लोक सुद्धा त्या स्टेपवर नाचायला लागले. सिद्धार्थ येस. जाधव प्रसिद्ध अभिनेता तो देखील अक्षरशः त्याला देखील भुरळ पडली आणि बरेच जण आहेत आणि आता तर कुटुंबात पण ऑफिसमध्ये पण ते मला एक हो, असं हो, जाणून घ्यायचं की हो. तू कुठे अलिदा तू रवी कॉमेडी ज्या आहेत त्यांच्यासोबत तू देखील नाचल्यास आणि तो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होते. ते काय घडलं होतं नेमकं काय झालं होतं? सर जेव्हा ते रवी भाऊ आहेत, रवी कॉमेडी, त्यांनी या गाण्यावर मला तरी वाटतं 20-25च्या वरती रील केलेले असतील. बर. ते त्यांचे प्रत्येक रील यायचे सर, म्हणजे मला सेंड त्याचंही व्हायचे. आवडतं गाणं झालंय ते. हा. तर त्याच्यापैकीच ते एक रील त्यांचे व्हायरल झाले भावाचे. आणि तीच कॉपी, ती स्टेप म्हणजे माझी तरी पण त्यांची स्टेप व्हायरल झाली त्या गाण्याला. हम्म. गाणं तर ऑलरेडी वाजतच होतं, डीजे बँड सर्वीकडे चालूच होतं, लग्न वगैरे याच्यात त्याच्यात वाजतच होतं. मग ते रवी भाऊ पण त्या गाण्याला जॉईन झाले असं समजा. त्यांची स्टेप त्या गाण्याला एकदम चांगल्या प्रकारे मॅच झाली. आणि तीच स्टेप मग आपले सिद्धार्थ जाधव मराठी ऍक्टर यांनी त्यांनी पहिले ती कॉपी केली. मग ती अजून जास्त व्हायरल झाली सर. मग तिथून पण त्यांना बघून हा हा बोल त्यांना बघून बोल मग बोल. बरेच जणांनी ती कॉपी केली सर, खूप छान हा प्रकारे. आणि ते मला एक म्हणायचं की तो आता एक ट्रेंडच झालाय. 4 एक हो, माणसं असतात ती हो, कॅमेऱ्यात हो. असतात पण त्यांचं लक्ष कॅमेऱ्यात नसतं. ते अशी नाही. टेन्स असतात आणि इकडे हा आपला नाचत असतो. ते हो. काय म्हणजे हे कॉम्बिनेशन कसं काय जुळवलं गेलं? सर हे गाण्याचं एक आहे ना, एक आनंदच घेऊन घेतलाय लोकांनी की आनंदात असलं म्हणजे डान्स करा ह्या गाण्यावर. मग ती कन्सेप्टच अशी झाली की 4 लोक काहीतरी टेन्शन मध्ये सर. समजा काय ऑफिसला 4 लोकांना सुट्टी भेटत नाहीये. त्याच्यातला एका जणाला सुट्टी भेटली, तो मस्त त्याचं एन्जॉय करतोय. उठ र हनुमान, त्याचं मस्त एन्जॉय करतोय. आणि 4 लोक ते टेन्शन मध्ये आहेत की त्यांना सुट्टी नाही भेटली. हा वेगळाच एक ट्रेंड ह्या गाण्याचा पण चालू झालेला आहे सर. आणि तो पण जबरदस्त व्हायरल होतोय. म्हणजे काहीतरी खरंय नवीन खरंय. झालं. हो. नवीन हो. झालं. म्हणजे आनंदात आहेत तर उठ रे हनुमान. हनुमान हा पावला हा. आम्हाला, आम्हाला सुट्टी भेटली, आम्हाला लॉटरी लागली. अशी वेगवेगळे कन्सेप्ट आणि कॉन्टेंट या गाण्यावर चालू आहेत सर. तर कुठेतरी पाहून आनंद होतोय सर. ट्रिपला खूप जातोय. खूप खूप आनंद होतोय सर असं पाहून. आणि चांगले मोठे मोठे रील स्टार, चांगले सेलिब्रिटी सुद्धा याच्यावर रील करतायत सर. पाहून खूप आनंद वाटतंय सर.
आणि एक सर नक्की. एक विषय मला वाटतंय की मी बरेचसे लोकांचे रील बघितलंय की माझ्या रील पेक्षा त्यांच्या भरपूर आहेत पण जे व्ह्यूज आहेत ते या रील मध्ये मिलियनच्या 10 मिलियन आहेत, 9 मिलियन आहेत, 8 मिलियन आहेत. बरोबर हा टार्गेट खूप मोठा आहे सर याच्यात. हे मी बरोबर एक बरोबर खूप बरोबर. म्हणजे विचार करतोय की खूप चांगलं वाटतंय त्याच्यात. इतर लोकांच्यात नाही हो. तुम्ही गाणंच असं तयार केलंय की अक्षरशः लोक थिरकतायत आणि बरं त्याच्यात वयोमर्यादा पण नाहीये. लहान नाही मुलं, नाही. वयोवृद्ध, हो हो तरुण, तरुणी सगळेच. हो. खूप बर खूप खूप भारी. हो. हा आता आणखी एक महत्वाचा प्रश्न विकी आणि आलिदा तुम्हाला दोघांनाही. अर्थातच तुम्ही दोघेही या क्षेत्रात आहात, आपापल्या पद्धतीने तुम्ही काम करताय आणि खरं म्हणजे लोकांचं मनोरंजन करताय, खूप आनंद होतोय. अलिदाचं नाव तर याच्या आधी बऱ्याच गाण्यांमध्ये त्याचं कोरिओग्राफी पण आम्ही पाहिलेली आहे. साला मला ओढा नाचाला हे काय अशी बरीच गाणी काय काय अलिना हो. केलेली आहेत. हो, अलिदा हो, अशी हो. काही तुझी 2-3 गाणी त्यातली एखादी मुखडे ऐकव ना आम्हाला की ज्यात तू कोरिओग्राफी पण केली आहेस आणि लोकांना ते आवडलेलं आहे आणि अगदी फार मिलेनियम मध्ये वर गेलेली आहे. अं, माझं एक फॉक चालू आहे ते पण व्हायरल होतं. ते लहान मुलं हा घेऊन पण मी डान्स केलाय, खूप छान व्हायरल झालेलं आहे. परत एक गाणं आहे जे माझं 13 मिलियन गेलेलं आहे, कोण गावनीस पोरी तू. ते पण बँड मध्ये, डीजे मध्ये आणि लोकांना आज पण ते गाणं आवडतं सर. ते ऐकवतो सर मी तुम्हाला. हा आणि एक एक सॅड सॉन्ग आहे सर. हा ते पण जबरदस्त आवडतं सर. म्हणजे त्या गाण्याने पण मला ओळख दिलेली. ऐकव ना ऐकव ना. हा. सॅड ऐकू का डान्सिकल रोमॅन्टिक ऐकू सांगा सर तुम्ही. अं, तुला जे आवडेल ते ऐकव, जे पब्लिकला अपील होईल ते ऐकव. किंवा दोन्ही गाण्यांचे एक एक मुखडा ऐकवलास तरी चालेल. ओके सर, ओके सर. पहिले सॅड ऐकवतो सर. हा चालेल, नंतर शेवट चांगला करूयात. हा हो हो. मना दिल ना मना प्यार ना सनम नवादा तोड़ी सन मला भुली गई रानी जन्म ना नाता तोड़ी सन मला भुली गई रानी जन्म ना नाता तोड़ी सन. आली, हे आता पण याचा अर्थ सांग. आता याचा अर्थ सांग. म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडला, आपल्या प्रेयसीला तो म्हणतोय की ती धोका दिली की तुझ्याशी मी हृदयाचा मनापासून एवढं तुझ्याशी नाते जोडले आणि तू सर्व तोडून चालली गेली. हम्म. हे या गाण्याचा अर्थ आहे सर. अच्छा अच्छा हा. अच्छा. आता रोमॅन्टिक चांगलं गाणं ऐकव. हम्म. कोण गावनी ससय पोरी तू काय तुन नाव सये तुनी बिंदी पडी गई ये अन ती मला सापडनी ये तुनी बिंदिली जाये तुन नाव सांगी देय तुन नाव सांगी देय कोण गावनी ससय पोरी तू काय तुन नाव सये. हे पण एक ओके, छान गाणं आहे सर. 13 मिलियन आता गेलेलं याचा गाणं आहे अर्थ सर. सांग. अर्थ सांग आता याचा. याचा अर्थ असा आहे सर, गावात एक मुलगी आलेली, अनोळखी मुलगी आहे. हा. तिची तिची बिंदी पडून जाते आणि ती मला सापडते. मग ही अच्छा, काय बिंदी तुझी. कन्सेप्ट आहे रे. हो, हा ही बिंदी मला तुझी सापडली आहे. पण ही बिंदी मी देतो तुला, पण तुझं नाव सांगून जा मला आणि तू कोणत्या गावाची हे अच्छा पण सांगून जा. ह्या गाण्याचा अर्थ आहे सर असं. अच्छा, हो. खूप छान आली आणि थँक्यू सर. खूप मिलेनियम मध्ये तुझी गाणी गेलेली आहेत. मला जरा थँक्यू सर. विकीकडे विचारायचं, विकी आता हे उठलं उठलं हनुमंत तू लिहिलंस आणि सगळ्यांना उठवलं, फिरकायला लावलं तू. नवीन काय आता आली आणि विकी नवीन काय आणणार आहेत? नवीन काम चालू आहे सर पण आता अजून सांगू नाही शकत मी. पण नवीन प्रोजेक्ट सांगू नाही चालू शकत आहे. का? सांगायचं नाहीये जोपर्यंत उठलं उठलं हनुमान चालू आहे. नाही, जोपर्यंत फायनल होत नाही सर ते प्रोजेक्ट तोपर्यंत तर सांगू नाही शकत कारण अजून त्याच्यात काम करणं बाकी आहे सर. बर बर बर. आता पण अगदी शेवटाकडे आहे तुम्ही. नशीब मोठं महत्वाचं ते म्हणजे जे हनुमान. गाणं आता उठरं उठरं हनुमान तुला मानस लगीनी धरणा निवतन तुला देनास, हे गाणं अप्रतिम रचलं गेलं, सुंदर गेलं. पण आम्हाला तुमच्या दोघांच्या आवाजातून एकदा हे गाणं ऐकायचंय. प्रत्यक्षात तर मी जाताना शेवटी परत ते ऐकवणार आहेच माझ्या प्रेक्षकांना. पण हो. तुमच्या मुखातून, तुमच्या तोंडून, कारण की जे तुम्ही गाणं केलं, एक मुखडा आणि एक अंतरा पण मला हवा.
हो म्हणतो ओके म्हणतो. सर. ओके ओके. हम्म, घे म्हणू का? हे उठ रे हनुमान तुला मानस लगीन घरना न्यूटन तुला देनास उठ रे हनुमान तुला मानस लगीन घरना न्यूटन तुला देनास लगीन घरना लगीन न्यूतन बापूला येऊन हनुमान देवले भेटाले ना लगीन न्यूतन बापूला येऊन हनुमान देवाले भेटाले वना भेटाले वन तुले भेटाले वन भेटाले वना तुले भेटाले वना उठ रे हनुमान तुला मानस लगीन लगीन घरना घरना न्यूटन तुला तुला देणार देणार. सर मी सिंगर नाही आहे काय माहिती कसं येतंय माफी असावी. नाही नाही, पण एक दिवशी नक्कीच आपण सुमेधला सुद्धा आपण घेऊयात आणि हो सर, हो सुमेधकडून सर, नक्कीच ते गाणं गाऊन घेऊ. सुमेधला नक्कीच आपण पुढच्या मुलाखतीमध्ये आणूयात. पण नक्कीच, खरं म्हणजे सर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आली आणि हो, विकी, सर. तुम्ही इतकं सुंदर गाणं तयार आणि केलेलं आहे. शेवटचं एक हा, सर. सांगणं आहे माझं. हा. हा, या गाण्यासाठी आहे ना सर, माझे अली दादा, नंतर माझे टीम मेंबर हिराजी गवळी सर, योगेश साबळे, उमेश लालमन, असे मित्रांनी मला जी मदत केली आहे, मनोज दादा आहेत, असे बरेचसे माझे मित्र कंपनी त्यांनी जी मदत केली त्यांचे मी खूप खूप आभार मानतो की आणि सर त्यांनी तुम्ही आमची या गाण्याची दखल दखल घेतली, घेतली, आमचेही नाव घेतले, म्हणजे आम्हालाही कळून दिलं पब्लिकला की हे गाण्याचे ऑनर कोण आहेत. असं खरंच टॉप न्यूजचं आम्ही मनापासून खूप- आभार मानतो सर, धन्यवाद. असेच अरे आली आमच्यासारख्या आणि विकी, कलाकारांना तुम्ही प्लॅटफॉर्म देत राहा, चान्स देत राहा आणि त्यांच्या म्हणजे आमचे गाणे आमचे चेहरे बघत राहतात लोक, पण त्याच्या मागची मेहनत नाही माहित राहत सर लोकांना. बरोबर. नक्की नक्की. आणि मला हेच म्हणायचं आहे, खरं मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की टॉप न्यूज मराठीवर म्हणजे अख्ख्या आता महाराष्ट्रात पहिला इंटरव्ह्यू जर विकी आणि अलीचा जर कुठे तुम्हाला पाहायला मिळणार असेल तर तो टॉप हो. न्यूज मराठीवर पाहायला मिळतोय. Yes, sir, नक्की yes. सर्वांनी हे पहा. आली आणि विकीचे मित्र तर पाहत असतीलच, ते नक्कीच त्यांच्यापर्यंत ते जाणार आहेच. पण अख्ख्या महाराष्ट्राला मला हेच म्हणायचं आहे, जी आपली लोकगीतं आहेत, पारंपरिक लोकगीतं आहेत आणि अतिशय सुंदर बोली आहेत, आपल्या अहिराणी आहेत, कोळी गीतं आहेत, कोकणी आहेत, यातली जी गाणी आहेत तो आपला ठेवा आहे आणि तो ठेवा जतन करण्याचं काम आजची तरुण पिढी करतीये. यापेक्षा आणखी काय हवं? खरं तर यांना सपोर्ट करणं, त्यांना पाठिंबा देणं आणि असे कलाकार प्रत्यक्ष लोकांसमोर आणणं, हेच प्रसार माध्यमांचं काम आहे. टॉप न्यूज मराठीने काही वेगळं केलेलं नाहीये. आली आणि विकी, तुम्ही काम केलं म्हणून आम्हाला तुमच्या कामाची दखल घ्यावी लागली, ते आमचं कर्तव्य आहे. आणि आज तुम्हाला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलंय. माझी तर भरपूर इच्छा आहे उभ्या आयुष्यात तुमच्याकडनं अशी सुंदर आपल्या हो, सर. तुमच्या भाषेची, म्हणजे भिलाऊ भाषा असेल, अहिराणी भाषा असेल, याची पूजा होत राहावी आणि नक्कीच. तिचं जतन होत राहावं. हे बोल आम्हा सगळ्यांच्या कानावर पडावेत, एवढीच आमची इच्छा आहे. आता तुम्ही जे आवाजात दोघं बोललात तेच गाणं मी शुभेच्छा आवाजात जे तुम्ही गाऊन घेतलंय ते गाणं मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऐकवणार आहे आणि Yes, त्याचा sir, मी yes, sir. शेवट करणार आहे. फक्त जाताना तुमच्याकडनं काही संदेश आत्ताच्या नवीन पिढीला काय द्यायचा असेल तर द्या आणि मग मी त्याकडे जाणार आहे. सर्वांना एकच सांगणं आहे की आम्ही एवढे मोठे नाहीत की कोणाला काही संदेश देऊ असं. फक्त कोणतंही गाणं करताना एक आर्टिस्ट जो आहे तो खूप तळमळीपासून ते गाणं लिहितो. त्याची रायटिंग राहते, सिंगिंग राहते, बेस्ट ऑफ द बेस्ट ते कसं तुमच्या समोर मांडता येईल याची मेहनत राहते. फक्त ऑडिओ पर्यंत मर्यादित न राहता त्याचं व्हिडिओचं काम, म्हणजे एका गाण्याला कमीत कमी महिना जातो. असं आम्हीच नाही, असे बरेच कलाकार आहेत जे खूप रिअल कलाकार आहेत, जे तळमळापासून मेहनत करतायत. बस त्यांना सपोर्ट करा. प्रत्येकाचे गाणे असेच व्हायरल हो आणि चांगले आर्टिस्ट असेच पुढे यावं. हेच तुम्हाला संदेश आहे की बस प्रेम सपोर्ट राहू द्या सर्वांना. जे रिअल मेहनत करताय त्यांना, अशा आर्टिस्टला नक्कीच प्रेम सपोर्ट द्या. विकी, माझं पण तेच म्हणणं आहे सर की छोट्या छोट्या कलाकारांना की आज मोठे आता या कलाकार गाण्यामध्ये बघा सर, रवी कॉमेडी म्हणून आहे, हा तो व्यक्ती कोणाला ओळखीत पण नव्हता. आज तो आमच्यापेक्षा जास्त प्रोग्राम करतोय सर ह्या आमच्या गाण्यावर. बरोबर या गाण्या हा. बरोबर. तर एक गरीबचा मुलगा पुढे जातोय सर, खूप आनंद वाटतं या गोष्टीचा. आणि असे बरेच कलाकार आहेत जे या गाण्यामुळे किंवा इतर गाण्यांमुळे पण पुढे येतात. तर करत राहा अशीच कामं आणि पुढे जात राहा.
हीच आमची सर्वांना शुभेच्छा पण आहे आणि तुमचा आशीर्वाद सर्वांचा आमच्यावर असो हीच आमची इच्छा पण आहे. नक्की तू बरोबर म्हणालास. रवी भाऊ, रवी कॉमेडी जे काही नावाने फेमस आहेत, अतिशय सुंदर सुंदर आहे. स्टेप त्यांनी बसवलेले आहेत हो. आणि लोकांपर्यंत आज त्यांचा डान्स पोहोचतोय. पण त्या डान्सच्या मागं खरी मेहनत तुम्हा दोघांची आहे, कारण की तुम्ही ते गाणं लोकांसमोर पोहोचवलेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टॉप न्यूज Thank you, sir. मराठीच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला भविष्यात खूप चांगलं यश मिळो आणि असेच लोकांपर्यंत येऊन तुम्ही त्यांचं मनोरंजन करत राहो, हीच हनुमान चरणी प्रार्थना करतो. हो, आणि sir, तुम्ही जे नक्की. गाणं म्हटलेलं आहे, उटर उटर हनुमंतुला मानस, लगे निगर ना न्यूटन तुला देनास, ह्या गाण्यानेच मी शेवट करणार आहे. मी सांगतोय आमच्या या सगळ्या क्रू मेंबरला की त्यांनी हे गाणं वाजवावं आणि ही मुलाखत संपवावी. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.